आज मुक्ताईनगर महावितरण विभागाअंतर्गत संबंधित कार्यकारी अभियंता आहे यांनी मुक्ताईनगर शहरात एक खाजगी लेआउट होता. खाजगी लेआउटचं काम खाजगी लेआउट मालकाने पूर्ण केलेलं होतं. त्या खाजगी लेआउटमध्ये जे विद्युत संच मांडीचं काम असते त्या कामासाठी या प्रभारी कार्यकारी अभियंत्यांनी शासकीय योजनेतून म्हणजे महावितरणकडून 15 लाख रुपये घेऊन त्या विद्युत संच मांडीसाठी पैसे काढले. संबंधित लेआउटचा मालक हा त्याच्या कामासाठी पैसे खर्च करण्यास तयार होता. त्याने विद्युत संच मांडीचं पूर्ण काम केलेलं होतं आधी, पण त्याच्यानंतर याने शासकीय योजनेतून शासनाचा महावितरणचा 15 लाखाचा निधी संबंधित लेआउटसाठी उकडून घेतलेला आहे व सगळे पैसे स्वतःच्या खिशात ठेकेदारामार्फत टाकलेले आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब अत्यंत चांगलं काम करत आहे. त्यांच्याबद्दल कोणती शंका कुशंका महाराष्ट्रातील कोणती जनतेच्या मनात नसून ह्या त्यांच्या ऊर्जा खात्याच्या अंतर्गत असलेल्या प्रभारी कार्यकारी अभियंत्यांनी या शासकीय योजनेतून पैसा लाटून हा जो भ्रष्टाचार केलेला आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात आणून देण्यासाठी अधिवेशन चालू आहे. अधिवेशन काळात जर हे असं होत असेल तर त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आम्ही मुख्य अभियंता कार्यालय मुक्ताईनगर आपले जळगाव इथे आज परिमंडळ कार्यालयासमोर आम्ही कार्यकारी अभियंत्यांच्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन केलेलं आहे. एकीकडे शासनाकडे संजय गांधी अंतर्गत दिव्यांग असतील, निराधार असतील, विधवा असतील यांचे पगाराचे पैसे 5-5 महिन्यापर्यंत येत नाही. स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य 3 ते महिने येत नाही. घरकुलाचे हप्ते पेंडिंग आहे. ज्या विविध शेतकऱ्यांचे नुकसानग्रस्तीचे पैसे असतील, प्रोत्साहन अनुदान असेल, हे सगळं लटकलेलं असताना अंगणवाडी सेविकांचे पगारचे पैसे मानधन मिळत नसताना आज हे महावितरणचे अधिकारी लाखोने भ्रष्टाचार करत आहे. वर यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. व आज कर्तव्यदर्श कार्यतत्पर मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहे. त्यांच्या निदर्शनात ह्या महावितरणच्या सर्व चांडाळ चोकडीचा भ्रष्ट कारभार उघड करण्यासाठी आज आम्ही परिमंडळ कार्यालयासमोर मुख्य अधिकाऱ्यासमोर घंटानाद आंदोलन केलेलं आहे. या विषय जर यानंतर या आधीसुद्धा मागील 2 वर्षापूर्वी मुक्ताईनगर महावितरण अंतर्गतच ह्या NSC लेआउटसाठी 16 लाखांचं बिल काढल्यामुळे तिथल्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हे दाखल झालेले आहे. त्याच्याला 4 वर्ष लागले. 4 वर्षामध्ये आम्ही सातत्याने भांडलो. आपल्या लोकप्रिय दैनिक चायनीने या बातम्या प्रसिद्ध केल्या व त्यांच्या धास्तीने त्यांनी त्यांच्या कारवाया केलेल्या आहे. पण ते संतगतीने सुरू अजूनपर्यंत त्यांचे 2-2 इन्क्रीमेंट कमी झालेले आहे. याच्या आधीच्या कार्यकारी अभियंत्यांचे यांची आमची इच्छा की त्याच्या 2 इन्क्रीमेंट कमी झाल्यानंतर शिक्षा झाल्यानंतर सुद्धा या प्रभारी कार्यकारी अभियंत्यांनी हा जो घोटाळा परत केला त्याचे 5 इन्क्रीमेंट कमी करण्यात यावे या चांडाळ चौकडीचे म्हणून आम्ही आंदोलन करत आहे. जर यांनी 8 दिवसात याच्यावर कारवाई नाही केली तर हे अधिवेशन सुरू असताना आम्ही मुंबईला जाऊन याच्यापेक्षा तीव्र जन आक्रोश आंदोलन छेडू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.